आता आपल्या पुढे एक उदाहरण दिलं आहे. उदाहरण आहे, पावन मेडिकल्स औषधांचा पुरवठा करतात. त्यांच्या दुकानातील काही औषधांवर जीएसटीचा दर 12% आहे. तर सीजीएसटी व एसजीएसटीचा दर किती असेल? म्हणजे आपण आताच बघितलं की जीएसटी मध्ये दोन प्रकारचे कर असतात. एक सीजीएसटी म्हणजे केंद्राचा कर, आणि एसजीएसटी म्हणजे राज्याचा कर. आणि हा दोन्ही अर्धा अर्धा असतो. तर आता आपल्याला काय विचारलं आहे की जीएसटीचा दर दिला आहे 12%, आणि या 12% जीएसटीचा सीजीएसटी आणि एसजीएसटी ह्या दोघांचा दर किती असेल हे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. तर सुरुवातीला काय करायचं की या उदाहरणामध्ये आपल्याला जी माहिती दिली आहे ना ती आपण लिहून टाकूया. काय दिलं आपल्याला? जीएसटीचा दर 12%. हा लिहून टाकूया. जीएसटी चा दर बरोबर 12%. ठीक आहे. हा जीएसटीचा दर हा 12% दिलेला आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला विचारलंय की सीजीएसटी व एसजीएसटी काढा म्हणते. आता आपल्याला माहिती आहे की हे दोन्ही कर समान असतात. म्हणजे सी किंवा आपण म्हणू एसजीएसटी आणि सीजीएसटी हे दोन्ही कर हे समान असतात, बरोबर असतात. म्हणून आता आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा एसजीएसटी काढून घेऊ आपण. एसजीएसटी म्हणजे काय? की जो जीएसटी आहे, जीएसटी याचा अर्धा एसजीएसटी, आणि तसेच उरलेला जो अर्धा आहे तो होणार आहे सीजीएसटी. म्हणून म्हणून एस जीएसटी बरोबर जीएसटी चा दर, जीएसटी चा दर म्हणजे आपल्याला जीएसटी दिलेला आहे, दर दिलेला आहे. आणि जीएसटी म्हणजे होते जीएसटीची रक्कम, आणि जीएसटीचा दर म्हणजे होते ती रक्कम किती टक्के आहे, तो तो टक्केवारी म्हणजे दर. जीएसटीचा दर किती होईल, किती, काय काय सूत्र आहे? तर जी जीएसटीचा दर आहे त्याला आपल्याला दोनने भागायचं. म्हणजे जीएसटी चा दर भागीला 2. म्हणजे दोनने का भागत आहे आपण? कारण की आपल्याला या जीएसटीचे एसजीएसटी व सीजीएसटी या दोन भागामध्ये विभागायचं आहे. दोन भागात विभागायचं म्हणजे या जीएसटीला दोनने भाग द्यायचा आहे. ठीक आहे. तर जीएसटीचा दर दिले आपल्याला 12% दिलेला आहे. 12 लिहूया, 12% भागीला 2. ठीक आहे. मग भाग द्या, बेक बे आणि बेसक 12 म्हणजे किती आले? 6%. हे 6% काय आहे? तर एस जीएसटी. एस जीएसटी. ठीक आहे. मग आपण सुरुवातीच म्हटलं की एस जीएसटी आणि सी जीएसटी हे दोन्ही कर समान असतात. म्हणून जर का एस जीएसटी 6% आलेला आहे तर सी जीएसटी सुद्धा 6% होणार. म्हणून सी जीएसटी बरोबर 6%. ठीक आहे. याला आपण कारण सुद्धा लिहू शकतो. कारण काय? तर एस एस जीएसटी बरोबर सी जीएसटी. ठीक आहे. आणि या दोन्ही उत्तराला आपण चौकट करून टाकूया. आणि शेवटी आपण उत्तर लिहू शकतो. आपल्याला जर लिहायचं उत्तर, उत्तर लिहायचं, कारण जे विचारलं होतं ते आपण लिहू शकतो की एस जीएसटी, एस जीएसटी चा दर बरोबर 6%, आणि आणि सी जीएसटी चा दर बरोबर 6%. या प्रकारे आपण उत्तर लिहायचं. तर अशा प्रकारे आपल्याला हे उदाहरण सोडवावं लागते.